थ्रीवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, आजपासून आपण लोकसभा निवडणुकीचं महाराष्ट्रातल्या मतदारसंघांचं विश्लेषण आपल्या प्रेक्षकांसाठी आणि श्रोत्यांसाठी करणार आहोत. महाराष्ट्रातल्या पहिल्या फेरीचं मतदान 19 एप्रिलला ज्या 5 मतदारसंघांमध्ये होणार आहे त्या 5 मतदारसंघ हे विदर्भातले आहेत प्रामुख्याने. त्याच्यामध्ये नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या 5 मतदारसंघांचा समावेश आहे. या 5 मतदारसंघांमध्ये सर्वात महत्वाची बाब जर आपण पाहिली तर या 5ही मतदारसंघांमध्ये बौद्ध समाजाचं आणि पर्यायानं फुले शाहू आंबेडकरी विचार मांडणाऱ्या बहुजनवादी प्रवाहाचं एक मोठं प्राबल्य या मतदारसंघांमध्ये निश्चित आहे. नागपूर हे शहर हे देखील बौद्धांचं प्राबल्य असणारं शहर आहे. परंतु या शहरामधून, या मतदारसंघामधून आमदार राखीव याच्यामधून निश्चितपणे बौद्ध समुदायातून येत असला तरी नागपूर या ठिकाणाहून खासदार जे आहेत आजपर्यंत काँग्रेसचं प्राबल्य राहिलं होतं. या मतदारसंघातून सर्वाधिक काळ किंवा सर्वात जास्त वेळा खासदार म्हणून निवडून येणारे हे विलास मुत्तेमवार हे काँग्रेसचे होते. परंतु गेल्या 10 वर्षापासून नितीन गडकरी हे नागपूर दक्षिण मतदारसंघाचे ते खासदार आहेत आणि या मतदारसंघातून त्यांना 2014ला जे मताधिक्य मिळाले त्यापेक्षा 2019 मध्ये त्यांना 2 लाखापेक्षा म्हणजे जवळपास 2.5 लाखाचं मताधिक्य या मतदारसंघातून मिळालं होतं. आणि त्यामुळे जसं एकेकाळी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे सर्वेसर्वा असणारे बाळासाहेब ठाकरे यांनी घोषणा केली होती की आम्ही जर एकदा सत्तेवर आलो तर असं काम करून दाखवू की पुन्हा मतदारांकडे आम्ही मतं मागायला जाणार नाही. अगदी तशीच दरपोक्ती नितीन गडकरी यांनी आपल्या या खासदारकीच्या आणि मंत्रिपदाच्या काळामध्ये केली होती की मी असं काम केलं आहे आणि त्यामुळे मी मतदारांकडे मत मागायला जाणार नाही. परंतु राजकारणामध्ये स्थैर्य किंवा राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट स्थिर राहत नाही. संदर्भ बदलतात, त्याच्या मागचे डावपेच बदलतात आणि नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक परिश्रम करणारे आता उमेदवार म्हणून दिसत आहेत. याचं कारण या मतदारसंघामध्ये काँग्रेसने जे उमेदवार दिले आहेत ते उमेदवार विकास ठाकरे हे प्रामुख्यानं ओबीसी म्हणजे कुणबी समाजातून येतात आणि त्यामुळे नागपूर शहरामध्ये, नागपूर मतदारसंघामध्ये कुणबी समाजाचाही चांगली संख्या आहे. दुसरं म्हणजे या मतदारसंघामध्ये विकास ठाकरे आणि नितीन गडकरी यांची ही लढत आहे. ही लढत साहेब आणि भाऊ अशा एका प्रकारामध्ये देखील मोडली जात आहे. कारण साहेब म्हणजे नितीन गडकरी हे मंत्री असल्यामुळे ते साहेब आहेत, ते कमी वेळा भेटू शकतात, सहज भेटू शकत नाही. तर भाऊ हे केव्हाही तुम्हाला भेटू शकतात, ही एक संकल्पना. दुसरी गोष्ट की या मतदारसंघामध्ये बौद्धांची मतं जरी जास्त असली तरी या ठिकाणी बौद्ध उमेदवार उभे राहण्याचंही प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे कुठल्याही एका पक्षाला ते जात नाही. काही काळापूर्वी बहुजन समाज पक्षाला या ठिकाणून बऱ्यापैकी म्हणजे खूप चांगली मतं मिळायची. परंतु आता ही जी मतं आहेत म्हणजे ही नव्याने जी आलेली आहेत म्हणजे आता त्याच्यामध्ये बसपा, वंचित बहुजन आघाडी हे 2 पक्ष तर आहेतच, परंतु वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नागपूरमध्ये नाहीये. त्याबरोबरच API असेल, PPI असेल, BMP असेल, हे अशा प्रकारचे जे आंबेडकरी विचारांचे पक्ष आहेत हे पक्ष देखील 3-3, 4-4 हजार मतं घेतात आणि ही उमेदवार संख्याही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे बौद्धांची मतं ही त्या नेत्यानुसार आणि त्या गटानुसार विभागली जातात आणि ती कुठेही एक गठ्ठा राहत नाही. त्यामुळे ही मतं परिणाम करणारी जरी राजकारणात असली तरी ती एक गठ्ठा कुठल्याही एका पक्षामागे किंवा नेत्यामागे जाताना दिसत नाही. हा या ठिकाणी फार महत्वाचा असा मुद्दा आहे जो चर्चेला घेता येऊ शकेल. दुसरी बाब, या मतदारसंघांमध्ये म्हणजे यापैकी आता रामटेक हा जो मतदारसंघ आहे या रामटेक मतदारसंघामध्ये SC हा राखीव आहे आणि या SC राखीव मतदारसंघामध्ये म्हणजे काँग्रेसचेच एकेकाळी मागच्या निवडणुकीत उमेदवार असलेले 2019 मध्ये जे उमेदवार होते म्हणजे त्यामध्ये किशोर गजबिये हे 2ऱ्या क्रमांकाचे, त्या ठिकाणी कृपाल तुमाणे हे शिवसेनेचे, एकत्रित शिवसेना जेव्हा होती 2019ला त्यावेळी ते खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आले होते आणि सलग 2 टर्म ते खासदार राहिले होते. परंतु यावेळी त्या ठिकाणी उमेदवार बदलला आहे आणि मागच्या वेळेस देखील या मतदारसंघामध्ये 4,68,738 मतांनी किशोर गजबे हे काँग्रेसचे उमेदवार 2ऱ्या क्रमांकावर राहिले होते. यावेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आलं
आणि यावेळी त्यांनी बंडखोरी केली आहे आणि बंडखोरी त्यांना वंचित बहुजन आघाडीचाही पाठिंबा आहे. अर्थात हे जरी असलं तरी या भागामध्ये पक्ष जरी कोणताही उमेदवार म्हणजे आंबेडकरी बहुजनवादी पक्ष जरी उमेदवार उभे करत असले तरी हे सगळे उमेदवार कार्य करत असले तरीही मतदारसंघ बांधणी जी आहे, मतदारसंघाची बांधणी ही बहुजनवादी चळवळींना किंवा आंबेडकरवादी राजकीय पक्षांना अजूनही फारशी करता आली नाही. म्हणजे ऐनवेळी एक ताकदीचा उमेदवार द्यायचा म्हणजे बहुजन समाज पार्टीने उत्तर प्रदेशात ज्या प्रकारची एक थीम आणली की आपला एक बेसमास ठेवायचा आणि त्यामध्ये कुठल्याही एका त्या मतदारसंघातलं जाती बाहुल्य असलेला उमेदवार एक घ्यायचा ओबीसी किंवा अन्य समाज घटकातून आणि मग त्या जातीची मतं आणि बेसमास असलेली आंबेडकराईट खास करून शेड्यूल कास्ट मधली मतं ही त्या उमेदवाराला जातात आणि अशा प्रकारे तो निवडून येतो. ती थेअरी वंचित बहुजन आघाडी देखील महाराष्ट्रामध्ये राबवताना आपल्याला दिसते. अर्थात ही थेअरी जी आहे ही काँग्रेसने देखील अशाच प्रकारची सोशल इंजिनिअरिंग स्वातंत्र्योत्तर काळामध्ये राबवली. भारतीय जनता पक्षही ती आता राबवतो. या सोशल इंजिनिअरिंगमुळे वेगळं पण असं काही राहिलेलं नाही. तर रामटेक सारख्या शेड्यूल कास्टच्या या राखीव मतदारसंघामध्ये किशोर गजबे पुन्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उभे आहेत. परंतु या ठिकाणची जी लढत आहे ती आता म्हणजे किशोर गजबे आणि भाजप उमेदवार अशी होते की काँग्रेस उमेदवार आणि किशोर गजबे अशी होते. हे फार महत्वाचं आहे कारण गेल्या 2 टर्ममध्ये ते दुसऱ्या स्थानावर राहिलेले आहेत. भंडारा गोंदिया हा देखील एक मतदारसंघ जो आहे या मतदारसंघामध्ये म्हणजे मागच्या वेळेस जर आपण पाहिलं 2019च्या निवडणुकीमध्ये तर याच्या कुंभटकर म्हणून जे उमेदवार होते यांना 52,659 मतं मागच्या निवडणुकीत मिळाली होती. परंतु या ठिकाणाहून भाजपचे सुनील मेंढे हे खासदार झालेले होते. गडचिरोलीमधून अशोक नेते हे खासदार होते आणि आताही त्यांना या ठिकाणी कंटिन्यूस करण्यात आले. म्हणजे या 5 मतदारसंघांपैकी भाजपने 2 ठिकाणी आपले उमेदवार कंटिन्यूस केलेत म्हणजे नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि गडचिरोलीमध्ये अशोक नेते. या व्यतिरिक्त उमेदवार बदललेले आहेत. परंतु या सगळ्यांमध्ये म्हणजे या 5 मतदारसंघांपैकी खास करून गडचिरोली आणि जर आपण दुसरं हे पाहिलं चंद्रपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर या 2 मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीला 1 लाखापेक्षा अधिक मतदान झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पूर्वी एकेकाळी बहुजन समाज पार्टी ज्या पद्धतीनं वोटिंग घेत होती त्यामध्ये आता वंचित बहुजन आघाडी या पक्षाने एक मोठी मुसंडी मारलेली आहे. परंतु लाखापेक्षा जास्त मतं जरी घेतलेली असली तरी विजयी उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेला उमेदवार यामधल्या तफावतीपेक्षा हे मतदान निश्चितपणे कमी आहे. कारण लाखाचं मतदान घेऊन जरी उमेदवार म्हणजे तसं गडचिरोलीमध्ये जर आपण बघितलं तर गडचिरोलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं जे 1,11,468 मतं जी रमेश गजबेंना पडली तर त्यामुळे हा फरक. परंतु रमेश गजबे 2014च्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचेही ते उमेदवार होते त्यामुळे ते तसंही राजकीय व्यक्तिमत्व. परंतु त्यावेळेस त्यांना 68,000 मतं होती आणि वंचित बहुजन आघाडीच्या पक्षात त्यांना 1,11,000 पेक्षा अधिक मतं मिळाली. आणि काँग्रेसचा पराभूत उमेदवार आणि भाजपचा विजयी उमेदवार यांच्यामधला फरक जो आहे तो फरक निश्चितपणे वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने आलेला आहे. परंतु जर आपण हे बघितलं तर दुसरा जो मतदारसंघ आहे खास करून चंद्रपूरमध्येही वंचितचे राजेंद्र माडिले यांना 1,12,079 मतदान म्हणजे 2019 मध्ये झालेलं आहे. परंतु याही ठिकाणी आपल्याला हे दिसतं की हे मतदान म्हणजे 2 उमेदवार म्हणजे जिंकून येणारा आणि पराभूत होणारा यांच्यामध्ये फरकातलं निश्चितपणे आहे. परंतु या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार म्हणजे सुरेश धानोरकर हे निवडून आलेले होते, दिवंगत झाले नंतर त्याच पंचवार्षिकमध्ये. तर या 5ही मतदारसंघांमध्ये जर आपण पाहिलं तर आज नेमकी भारतीय जनता पक्ष हा प्रामुख्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेऊनही या ठिकाणी प्रचार सभा करता आहेत. काँग्रेसचे स्टार कॅम्पेनर अजून या ठिकाणी यायचे आहे. परंतु काँग्रेसची जी आक्रमकता आहे मतदारसंघनिहाय प्रचारामध्ये लागणारी आक्रमकता ही अजूनही तेवढी दिसत नाही. काँग्रेसचे स्टार कॅम्पेनर
अजूनही या मतदारसंघांमध्ये फिरकलेले नाहीत. त्यामुळे जिंकण्यासाठी लढण्याचा जो भाग आहे आणि त्यासाठी त्वेषाने तुटून पडणं हा जो भाग आहे हा काँग्रेसमध्ये अजूनही या 5ही मतदारसंघांमध्ये जाणवत नाही. आणि त्यामुळे या मतदारसंघांमध्ये जी काही आता लढत होणार आहे ही लढत निश्चितपणे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्येच होईल. परंतु या ठिकाणी जो एक म्हणजे खास करून नागपूर मतदारसंघामधला नितीन गडकरींच्या संदर्भातला म्हणजे काँग्रेसमधील काही तबका असा आहे की त्याला असं वाटतं की नितीन गडकरी जिंकून यावेत आणि भाजपमध्ये काही लोक असे असतील की त्यांना असं वाटतं की नितीन गडकरी पुन्हा रिपीट व्हावेत की नाही, हाही एक प्रश्न आहे. म्हणजे राजकारणामध्ये पक्षांतर्गतही विरोधक असतात, केवळ विरोधी पक्षातच विरोधक असतात असं नाही, तर पक्षांतर्गतही आंतरविरोध हे नेहमी लपलेले असतात. आणि म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये जो निर्णायक लढा असतो या निर्णायक लढ्याच्या काळात आंतरविरोध हे अधिक उफाडून येतात. परंतु आंतरविरोध जरी उफाडून आले तरी पक्षीय शिस्तीचा एक बडगा असल्यामुळे ते आंतरविरोध आतून जे प्रचार होतो त्या आतल्या प्रचारांमध्ये काम करतात. आणि म्हणून या ठिकाणी जे आंतरविरोध समजा या उमेदवारांमध्ये त्यांच्याविषयी ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असतील ते आंतरविरोध जर अधिक तीव्र गतीने आले तर निश्चितपणे निवडणुकीच्या निकालावर त्याचे विपरीत परिणाम होतात. आणि त्यामुळे या 5ही मतदारसंघांमध्ये म्हणजे काँग्रेस आणि भाजप भारतीय जनता पक्ष यांची लढत निकराची होईल यामध्ये शंका नाही. परंतु दोन्ही पक्षांमधल्या अंतर्गत गटातले आंतरविरोध हे कसे प्रकट होतील हे आपल्याला 4 जूनलाच कळेल. तोपर्यंत आपण 4 जूनसाठी आपलं एक अंदाज राखून ठेवूया. परंतु या 5ही मतदारसंघांमधली जी लढत आहे ती लढत तुल्यबळ होईल आणि या तुल्यबळ लढतीमध्ये साधारणतः आंबेडकरवादी पक्ष हे निश्चितपणे एक निर्णायक भूमिका निभावतील असं निश्चितपणे आपण म्हणूया. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.